न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध। वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी व महिला आघाडी यांच्या वतीने दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवारला तहसीलदारांना निवेदन देऊन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। दिनांक 1 रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान अधिवक्ता राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीश गवई साहेबांवर केलेला भ्याड हल्ला हा मनुवादी विचारसरणीचा नमुना असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला। या घटनेवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। अन्यथा येत्या 15 दिवसांत शासन व प्रशासनाविरोधात तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला। यावेळी तालुका अध्यक्ष किशोर भाऊ भिडे, युवा तालुका अध्यक्ष आशिष भाऊ धुंदळे, वसुलकर काका, नामदेव कोकाटे, तालुका महासचिव नंदकिशोर पुंडे, दीपक पहुरकर, रत्नाकर बिलंगे, मुस्ताकीम केदार, राहुल सुरडकार, दिनेश डिगे, विक्रांत सपकाळ, विजय भारसाकळे, सचिन शेगुकार, यशवंत वानखडे, अक्षय वानखडे, विलास दामोदर, सचिव भोजने, सागर गव्हादे, संजय वानखडे, लक्ष्मीताई इंगळे, वाघताई, निर्मला तायडे अँड विवेक वानखडे अँड भारसाकळे, अक्षय तायडे, प्रशांत तायडे, भीमराव सोनोने, संतोष धुंदळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक संग्रामपूर पहिली आणि हे शेवटची झाली पाहिजे याकरिता राकेश किशोर नावाच्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता आपण आपले माननीय तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाची दखल घेऊन त्या वकिलावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती आम्ही तहसीलदार साहेबांमार्फत माननीय राष्ट्रपती यांना करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा